भयभयत्या मराठी मुलखाला सळसळत्या विचारानं एक सुंदर स्वराज्य करू पाहण्याचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. शेतकऱ्याच्या मिरचीच्या रेटालाही हात लावू दिला जाणार नाही असा विचार अंगी भिनवत उद्ध्वस्त महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणाऱ्या, एक नाही तर दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. तुमच्या माझ्या धमन्या संत पडल्या आणि कुठून तरी कानावर एखादं नाव ऐकू यावं तेव्हा अंगावरचा रोम रोम जागा होऊन मनात रेतेचा राजा कसा असतो याचं चित्र सरकन डोळ्यासमोर उभं होणारं नाव छत्रपती शिवाजी महाराज. कधी धगधगती ज्वाला तर कधी रणझुंजार योद्धा तर कधी सृजनालाही कोडं पडावं असं मृदू तितकंच कणखर स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती शंभूराजा. परिवर्तनाच्या विचाराचं आसू रडत प्रस्थापित गुलामगिरी ठेवणाऱ्या व्यवस्थेला सुरुंग फोडत क्रांती घडवणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले. राजेपण अंगी असलं तर त्यातलं माणूस पण जिवंत ठेवत सर्वांचं हित पाहणारे लोकराजा राजश्री शाहू महाराज. कोंबडीच्या पिल्याप्रमाणे मातीत खेळणारी दीनदलितांची मुलं, पिढ्यानपिढ्या डावला गेलेला वंचित समाज यांना स्वप्न दाखवणारे, लढायला शिकवणारे, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास करून घटना पूर्ण करत त्यात सर्वांच्या हक्काची तरतूद करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा इतिहास घडवणाऱ्या सर्व युगपुरुषांना मी विनम्र अभिवादन करते. नमस्कार, मी श्रेया सत्यजित पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, इयत्ता 7वी तुमच्या पुढे विषय मांडत आहे शेतकरी जगाचा पोशिंदा. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. पोशिंदा म्हणजे पालन पोषण करणारा. सर्व जगाचे पोट भरण्याचे काम शेतकरी करत असतो. मित्रांनो, आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. आपल्या भारत देशात 70% लोक हे शेतकरी आहेत आणि कृषीप्रधान देशातील माझा शेतकरी राजा काय अवस्था झाली आजच्या शेतकऱ्यांची. खऱ्या अर्थाने ज्याच्या जीवावर देशाची अर्थव्यवस्था बळकट होऊन उभी आहे तो माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा आहे. तो माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा आहे. अरे शेतामध्ये माझी खोप, तिला बोराट्याची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाई लिहिलेला रात्रंदिन कामधंदा. अहो, कृषीप्रधान देश आणि कृषीप्रधान महाराष्ट्र म्हणून आपल्या देशाची व महाराष्ट्राची ओळख आहे. देशाचा कणा शेती आणि शेतकरी आहे. मित्रांनो, शेतकरी शेतात राब राबतो, कष्ट करतो, उन्हातान्हात पाऊस वाऱ्यात तो काम करत असतो. मित्रांनो, शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. शेतकरी शेतात पेरणी करतो, नांगरणी, कोळपणी करतो, लाखो रुपयांचं बी बियाणं तो त्या काळ्या मातीत पेरतो आणि त्या पिकाची आपल्या लेकराप्रमाणे काळजी घेत असतो. एवढ्या कष्टातून पिकवलेलं धान्य तो बाजारात विकायला घेऊन जातो, पण त्याच्या शेतीमालाला हवा तो योग्य भाव मिळत नाही. अशा विचारानं तो कंटाळून आत्महत्येसारखा पर्याय शोधतो. तो आपल्या मुलाला उच्च दर्जाचे शिक्षण देऊ शकत नाही. मुलीचे लग्न त्याला कर्ज काढूनच करावे लागते. मुलाबाळांचे लाड तो पुरवू शकत नाही. स्वतःच्या पत्नीला नवीन साडी घेऊन देऊ शकत नाही. सगळ्या देशाचं पोट भरणारा माझा शेतकरी बाप आत्महत्येस प्रवृत्त होतो. बळीराजा घेऊ नको फाशी, जग राहील उपाशी. अहो, कृषीप्रधान महाराष्ट्रात कित्येक शेतकरी आत्महत्या झाल्या आणि होत आहेत. हे थांबलं पाहिजे मित्रांनो, हे थांबलंच पाहिजे. कधी अतिवृष्टीचे संकट तर कधी दुष्काळाच्या झळा सोसत तो जीवन जगत असतो. मित्रांनो, शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असते आणि पाऊस वेळेवर नाही पडल्यामुळं शेतकरी अतिवृष्टीसारखं संकट सोसत असतो. मित्रांनो, आपल्या देशामध्ये चप्पल बुटासारखे पायातले पायथन एसीच्या रूममध्ये आणि शेतीमाल रस्त्यावर विकला जातो. मित्रांनो, ज्या दिवशी शेतीमालसुद्धा मॉलमध्ये विकला जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या देशातील पोशिंदा हायटेक झालं असं म्हणता येईल. मित्रांनो, शिवाजी महाराज युद्ध मोहिमेत लुटलेला पैसा शेतकऱ्यांच्या विकासासाठी खर्च केला. त्यांनी अनेक बंधारे बांधले. शेतकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. कृषी क्रांती झाल्याशिवाय जनता सुखी होणार नाही. जनतेला सुख मिळाल्याशिवाय राष्ट्र वैभवशाली होणार नाही. या देशात शेतकऱ्यांचा कैवार घेणारे छत्रपती शिवाजी महाराज पहिलेच राजे होते. शिवाजी महाराजांनी अनेक बंधारे बांधले. शेतकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकाला सक्त सूचना दिल्या. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. जो पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो. जो पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने अंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो. इतिहास बदलू शकतो. जाता जाता माझ्या शेतकरी बापासाठी 4 ओळी. उरामंती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा
डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओठामंदी हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. असा माझा शेतकरी बाप. धन्यवाद.